नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, पुण्यातील वैष्णवीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली? हा प्रश्न तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून पुढे येतोय। कुटुंबियांनी तर सासरच्या मंडळींवरच हत्येचा आरोप केलाय। आरोपी हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि त्यामुळे अद्यापही फरार आरोपी सापडत नाहीयेत का, असा प्रश्न पीडित पालकांनी केलेला आहे। पाहूया। पुण्यातले वैष्णवी आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात पडले। 2 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं। संसार फुलायला सुरुवात झाली आणि काही दिवसांपूर्वीच वैष्णवीच्या मृत्यूनं या साऱ्याचा शेवट झाला। तेवीस वर्षीय वैष्णवीने गळफास घेऊन स्वतःला संपवलं। पण ही आत्महत्या होती की हत्या, याची उकल पोलिसांना करावी लागणार आहे। वडिलांच्या तक्रारीनुसार वैष्णवीच्या सासऱ्यांकडूनच 2 कोटी रुपयांसाठी मागणी होत होती। जमीन खरेदीसाठी हगवणे कुटुंबीय वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडे तगादा लावत होते। वैष्णवीचा पती शशांक हगवणेला राजकीय पार्श्वभूमी आहे। त्याचे वडील राजेंद्र हगवणे अजितदादा गटाचे मुळशी तालुकाध्यक्ष आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या शरीरावर जखमाही आढळल्यामुळे संशय वाढलाय। एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी 3 जणांना कोठडी आणि 2 जण फरार झाले। वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली। तर सासरे आणि अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार झाले आहेत। माझ्या मुलीला एवढं मार झालेलं आहे की तिची जी इथून काढून एक जागा अशी रिकामी नाही ठेवली। एवढं तिला मारलेलं आहे आणि हाणून मारून पायपाने मारून सुद्धा तिचं माझ्या हिशोबाने माझं त्यांचा आरोप आहे की त्यांनी गळा दाबूनच माझ्या मुलीला मारली। हा सगळा चाललेला हा सगळा बनावे एवढं होऊन सुद्धा यांना का सापडत नाही? काय हे फरारी आहेत? माझ्या पोरीला फक्त न्याय द्या, मला एवढीच माझ्या मनापासून इच्छा आहे। त्यांना मला बाहेर काढू नका। प्रतिष्ठित वा श्रीमंत घराण्यात प्रेम विवाहातही हुंडा दिला जातो, याचं हे ठळक उदाहरण आहे। माहितीनुसार वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांनी 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीचं ताट, एक फॉर्च्युनर कार दिली होती। लग्नानंतरही एक चांदीची मूर्ती, 1.5 लाखांचा मोबाईल, अशा अनेक गोष्टी माहेरच्या लोकांनी दिल्या। 5 भांडी दिली होती, 7.5 किलोची भांडी दिली होती लग्नात। फॉर्च्युनर कार, मी MG हेक्टर गाडी बुक केलेली, आजही माझ्याकडे त्याचं स्टेटमेंट आहे। ती त्या पाहुण्यांना समजल्यानंतर त्यांनी काय केलं, मला म्हणले की लग्नात ही गाडी मला नाही पाहिजे, मला फॉर्च्युनरच पाहिजे। ती दिली तर ठीक, नाही तर मी लग्नातून निघून जाईल, नाही तर काय करेल। हे केव्हा माझा साखरपुडा मुलीचं झाल्यानंतर त्यांनी त्या मागण्या केल्या सगळ्या। मी 30 तोळे केले होते, त्यांनी 50 तोळे 51 तोळ्याची मागणी केली, ती मी हे केली। त्यांची मागणी वाढत गेली तर माझ्या मुलीचं तिला त्रास होऊ नये आणि काही गोष्टी होऊ नये म्हणून मी तिला देत गेलो। विशेष म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबियांनी लग्नाची फॉर्च्युनर कार दिली, त्याची चावी खुद्द अजित पवारांच्याच हस्ते वधूवरांना देण्यात आली होती। तालुकाध्यक्षाच्या मुलाचं लग्न असल्यानं अजित पवार या लग्नात उपस्थित होते। लग्नाच्या मंडपात महागड्या फॉर्च्युनर कारनं अजित पवारांचंही लक्ष वेधलं। ही कार तुम्ही मागितली की मुलीकडच्यांनी दिली, असा खोचक सवालही अजित पवारांनी त्यावेळी आपले पदाधिकारी हगवणेंना केला होता। अजितदादा ज्यावेळेस दादांना आशीर्वाद देण्यासाठी आले, त्यावेळेस ते आशीर्वाद देण्या अगोदर मला म्हणले, आमच्या राजेंद्र हगवणेंकडे पाहून, की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, असं ते बोलले होते। लग्न दादा आले म्हणून लवकर लागलं गेलं थोडंसं। प्रेमात पडल्यानंतर वैष्णवी आणि शशांक हगवणे दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला। याला वैष्णवीच्या घरच्यांचा विरोध होता, मात्र शेवटी मुलीच्या प्रेमाखातर घरच्यांचाही विरोध मावळला। पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच आपण मोठी चूक केली, आपला छळ होतोय
अशी एक संभाषण वैष्णवीनं आपल्या मैत्रिणीसोबत केल्याचं समोर येत आहे. दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलं की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण. पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय. सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना लय चुकले माझं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी. वैष्णवीच्या वडिलांच्या दाव्यानुसार हगवणींच्या मोठ्या सुनेनं या मंडळींविरोधात लैंगिक अत्याचाराची केस दाखल केली. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याबद्दल तक्रार झाली. मात्र पुढे हे प्रकरण राजकीय दबावानं धीम पडल्याचं बोललं जातंय. 21 तारखेपर्यंत आज 6 दिवस का 7 दिवस झाले, अजून 3 आत आहेत, 2 बाहेर फरार आहेत. हे का याचं काय हे भेटत नाही? हे राजकीय का हे आहे की आणखी काय? माझी मुलगी तर गेली, पण हे शासन काय करते? काय हे सापडत नाही तो. तुर्तास गुन्हा दाखल होऊन 2 फरार तर 3घांना कोठडी दिली गेली. लग्नावेळी दिलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली. घरच्यांच्या विरोधानंतरही वैष्णवीनं ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला तीच 2 वर्षात स्वतःचं आयुष्य घालवून बसली. आता वैष्णवीनं आत्महत्या केली की तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलं की मग तिची हत्या झाली, याचा तपास पुणे पोलीस कोणताही राजकीय दडपणाशिवाय करतील अशी अपेक्षा करूयात. पण मला पोलिसांकडून मीडियाकडून खूपशी माहिती आलेली आहे. तिच्या अंगावरचे वळ म्हणजे अमानुष पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतोय त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे. काही लोकांचं म्हणणं होत पडतंय की ती हत्या झाली आहे, ती सुसाईड नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.